आता ह्या सीझनमध्ये वाटाण्याच्या शेंगा खूप स्वस्त असतात, तर आपण ह्या वर्षभरासाठी कशा साठवून ठेवणार हे पहा. मी वर्षभर हे थोडेसे राहिलेले आहेत, संपूर्ण वर्ष झालं अगदी ताजे आणि हिरवेगार आहेत. तर आपण ती कृती पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. हे बाजारातून मी चांगले मस्त असे हिरवेगार ताजे असे हे वाटाण्याचे शेंगा आणलेले आहेत. तर आपण हे दाणे काढून घ्यायचे आहेत. बाजारातून शेंगा घेताना अगदी ताज्या शेंगा निवडून घ्यायच्या आहेत आणि छान मस्त असे टपोरे दाणे हे दाणे काढून घ्यायचे आहेत. हे दाणे आपण धुवून सुद्धा घेणार नाहीत किंवा बॉईल सुद्धा करून घेणार नाहीत. एकदम मस्त 5 मिनिटात आपण हे वर्षभरासाठी ठेवू शकतो. तर इथे मी मागील एका व्हिडिओमध्ये वालाचे दाणे वर्षभरासाठी कसे ठेवायचे त्याची लिंक दिलेली आहे. त्याचप्रमाणे लिंबू वर्षभरासाठी कसे साठवावे आणि त्याचे काय उपयोग हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी 2 किलो वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आणि हे दाणे काढून घेतलेले आहेत. तर अशा झिपलॉक बॅगमध्ये आता मी घालून ठेवणार आहे. तुमच्याकडे एखादा डब्बा असेल किंवा साधी जरी बॅग असेल प्लॅस्टिकची ती जरी ठेवली तरी चालेल. एखाद्या पुलावासाठी वगैरे अशी छोटी पिशवी मी करून ठेवणार आहे आणि हे संपूर्ण आता ह्या बॅग भरून त्यातली हवा काढून ही प्रेस करून घ्यायचं आहे. विशेष म्हणजे हे वाटाण्याचे दाणे तुम्ही एकाच बॅगमध्ये जरी ठेवले तरी ते एकमेकाला चिकटत नाही. वर्षभर आपण फक्त 2 मिनिटं अगोदर काढून ठेवायचे, अगदी आपल्याला हिरवेगार असे वाटाणे मिळेल. आणि जेव्हा वाटाण्याचे शेंगा खूप महाग होतात, अगदी 150-200 पर्यंत जातात, तेव्हा तुम्ही हे वाटाण्याचे दाणे वापरू शकता आणि पैशाची बचत करू शकता. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप